नगर सेवक रामदास कामले ने माला गार्डन के सीनियर सिटीजन को दी पंखा और लाइट की सौगात। मुंबई सायन कोलीवाड़ा के प्रतीक्षा नगर के सीनियर सिटीजन बहुत खुश नजर आ रहे हैं। उनकी खुशी की वजह बने हैं यहाँ के पूर्व नगर सेवक रामदास कामले, जिन्होंने माला गार्डन में बने शेड में बैठकर सुकून के 2 पल बिताने वाले सीनियर सिटीजन के लिए इस शेड में पंखा और लाइट लगवा दिया है। माऊली प्रतिष्ठान संस्था के इन सीनियर सिटीजन ने रामदास कामले का आभार व्यक्त किया है। आमचे नगरसेवक रामदास कामले साहेब यांचे लाईटीचे पंख्याचेच नाही आहे, प्रतिष्ठानामध्ये खूप असं चांगलं काम आहे त्यांचं, आणि त्यांच्या कामापेक्षा लोकांचा संपर्क जास्त आहे। कोणत्याही वेळेस त्यांना जर कुठल्याही वेळेस फोन केला आणि साहेब तुम्ही आलं पाहिजे तर ते कधी नाकारत नाहीत। त्यामुळे त्यांचं प्रतिष्ठानामध्ये सर्वच कौतुक करतात। आणि आम्ही त्या दिवशी फक्त एक नॉर्मल असे एक एम साहेबांनी आमच्या एक त्यांच्या कानावर घातले की लाईट आणि पंखे आम्हाला असावेत। त्यांनी कुठल्याही वेळेचा विचार न करता 2 दिवसामध्ये आम्हाला ती व्यवस्था करून दिली। आज ते नगरसेवक नाहीत तरी पण त्यांच्या कामाची एक धडपड आणि लोकांसाठी एक धडपड आहे। त्यांना त्यांची एक पोचपावती 100% परमेश्वर कृपेने त्यांना मिळणार आहे, हे सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळं कांबळे साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। ते म्हणतात आभार मानू नका किंवा मला धन्यवाद देऊ नका, पण त्यापेक्षाही त्यांचं पुढचं काम आहे। त्यामुळं आमच्या माऊली प्रतिष्ठानतर्फे आज ते या ठिकाणी त्यांचा आम्ही आभार प्रदर्शन ठेवलं आहे आणि ते आल्याबद्दल आम्ही नंतर त्यांचं परत एकदा आभार मानून त्यांचं कौतुक करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भावीनगर 100% आहे, ते त्यांचं काय बोलायची गरजच नाहीये, ते आहे ते 100%। पण हा याचा पॉलिटिकल वेगळा विषय आहे। इलेक्शनला आपण काय पॉलिटिशियन नाही आता ते त्याचं भवितव्य काढणं हे ते आता इथला गड आहे तो लोकांना माहित आहे कुणाचा आहे काय, त्याप्रमाणे लोक आपला विचार करतील 5 वर्षे। आता बरेच दिवसाच्या इलेक्शन झालं नाही, पहिल्यांदा महापालिकेचं इलेक्शन होतंय। जर त्या पुढे ढकलत गेलं तर बघूया, लोकांच्या मनामध्ये विचार आहे ते योग्य निवड करतील अशी अपेक्षा आहे आणि निर्मिती करतील, असं योगदान देतील असं म्हणतो।